अजिंठा डोंगररांगेच्या निसर्गरम्य वातावरणात एक ठिकाण आहे मित्रांनो, आणि त्याचं नाव आहे रुद्रेश्वर. सोयगाव तालुक्यातील वेतळवाडी या गावानजीकच्या लेण्यांमध्ये असलेलं रुद्रेश्वर गुहा मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सोयगावपासून गलवाडा गाव आल्यानंतर वेतळवाडी गाव लागतं. तिथूनच गाड रस्त्याने आणि डोंगरामध्ये वरती चढून जावं लागतं. वरती डोंगरावरती चढावं लागतं, त्याच्यामुळे गाड्या मोटरसायकली आपल्याला खालीच लावाव्या लागतात. फोर व्हीलर घेऊन येत असाल तर जंगलचा रस्ता आहे, त्यामुळे गाडी दूर लावावी लागेल. जंगलच्या रस्त्यातून जात असताना तुम्हाला डोंगराळ भाग आणि निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं. या डोंगराच्या पायवाटा सुमारे 1 ते 1.5 किमी अंतराच्या असून शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. मंदिर हे गुहेमध्ये आहे मित्रांनो, त्याच्यामुळे वरतून पडणारा छोटासा धबधबा इथलं आकर्षण आहे. हा धबधबा जर पाऊस पडलेला असेल तरच प्रवाहित असतो मित्रांनो, नाहीतर हा संत गतीने वाहतो. सुमारे 3000 वर्ष प्राचीन असलेल्या या लेण्या रुद्रेश्वर गणेश लेण्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. येथे गुहेच्या आतील भागात कातडात कोरलेल्या शिवलिंगाजवळ गणेश मूर्तीही कोरलेली आहे. अंगारिका, संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला इथे भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी तुम्ही येत असाल तर खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून या. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. अजिंठा डोंगररांगेच्या निसर्गरम्य वातावरणात एक ठिकाण आहे मित्रांनो, आणि त्याचं नाव आहे रुद्रेश्वर. सोयगाव तालुक्यातील वेतळवाडी या गावानजीकच्या लेण्यांमध्ये असलेलं रुद्रेश्वर गुहा मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सोयगावपासून गलवाडा गाव आल्यानंतर वेतळवाडी गाव लागतं. तिथूनच गाड रस्त्याने आणि डोंगरामध्ये वरती चढून जावं लागतं. वरती डोंगरावरती चढावं लागतं, त्याच्यामुळे गाड्या मोटरसायकली आपल्याला खालीच लावाव्या लागतात. फोर व्हीलर घेऊन येत असाल तर जंगलचा रस्ता आहे, त्यामुळे गाडी दूर लावावी लागेल. जंगलच्या रस्त्यातून जात असताना तुम्हाला डोंगराळ भाग आणि निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं. या डोंगराच्या पायवाटा सुमारे 1 ते 1.5 किमी अंतराच्या असून शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. मंदिर हे गुहेमध्ये आहे मित्रांनो, त्याच्यामुळे वरतून पडणारा छोटासा धबधबा इथलं आकर्षण आहे. हा धबधबा जर पाऊस पडलेला असेल तरच प्रवाहित असतो मित्रांनो, नाहीतर हा संत गतीने वाहतो. सुमारे 3000 वर्ष प्राचीन असलेल्या या लेण्या रुद्रेश्वर गणेश लेण्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. येथे गुहेच्या आतील भागात कातडात कोरलेल्या शिवलिंगाजवळ गणेश मूर्तीही कोरलेली आहे. अंगारिका, संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला इथे भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी तुम्ही येत असाल तर खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून या. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा.